कॅश ऑन डिलिव्हरीनं आयफोन मागवला. यानंतर फ्लिपकार्टच्या डिलिव्हरी बॉय आयफोनची डिलिव्हरी घेऊन आला. पण आयफोन ऑर्डर करणाऱ्यांनी या डिलिव्हरी बॉयची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये ही घटना घडली आहे. लखनौच्या चिनहाटमध्ये मोबाईलची डिलिव्हरी घेऊन आलेल्या डिलिव्हरी बॉयची 3 युवकांनी मिळून हत्या केली. या तिघांनी डिलिव्हरी बॉयला गळा दाबून संपवलं. तसंच त्याच्याकडून 1 लाख रुपयांचे 2 मोबाईल आणि 35,000 रुपयांची रक्कम घेतली. डिलिव्हरी बॉयची हत्या करून त्याच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि बॅगमध्ये भरले. ही बॅग तिघांनी मिळून बाराबंकीच्या माती भागात नेली आणि तिकडे असलेल्या नाल्यात फेकून दिली. या प्रकरणी पोलिसांनी हिमांशू कनोजिया आणि आकाश या 2 आरोपींना अटक केली आहे. तर तिसरा आरोपी गजाननचा शोध पोलीस घेत आहेत. उत्तर प्रदेशच्या अमेठीचा रहिवासी असणारा 32 वर्षांचा भरत कुमार प्रजापती पत्नी अखिलेश कुमारी सोबत चिनहाटमध्ये सतरिक रोडवरच्या सविता विहारमध्ये राहत होता. भरत कुमार प्रजापती डिलिव्हरी बॉयचं काम करतो. 24 सप्टेंबरच्या दुपारी भरत 49 ग्राहकांच्या सामानाची डिलिव्हरी करण्यासाठी निघाला. रात्र झाल्यानंतरही भरत परत आला नाही, म्हणून हब इन्चार्ज आदर्श कोष्टा यांनी त्याच्या कुटुंबाला याबाबत माहिती दिली आणि चिनहाट पोलीस स्टेशनमध्ये भरत गायब झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना देवा रोडवरच्या बाबा हॉस्पिटल जवळ असलेल्या घरात घडली. हिमांशू कनोजिया त्याच्या फोनवरून 2 मोबाईल ऑर्डर केले होते. 24 सप्टेंबरला दुपारी भरतने डिलिव्हरीसाठी फोन केला तेव्हा त्याने गजानन सोबत कॉन्फरन्स कॉलमध्ये बोलणं केलं. आपण मोबाईलची डिलिव्हरी घेऊ असं गजानननं भरतला सांगितलं. जेव्हा दुपारी भरत मोबाईल घेऊन आला तेव्हा गजाननने आकाशसोबत मिळून त्याच्या घराच्या आतमध्ये खेचून नेलं. गजानन आणि आकाशने भरतला घरात नेल्यानंतर त्याची हत्या केली आणि मग त्याच्याकडे असलेला मोबाईल आणि पैसे लुटले. पोलिसांना संशय आहे की आरोपींनी भरतच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि मग बॅगमध्ये भरून मृतदेह नाल्यात फेकला आहे.